आपण दशमाताची स्थापना केलेली आहे. दशमाता आपण किती वर्षापासून स्थापना करत आहात? दशमाताची स्थापना मी 10-12 वर्षापासून चालू आहे. आमच्या परंपरानुसार ज्या दिवसापासून आईच्या अंगात दशमाताची स्थापना झाली आणि आई पण काही दिवसापासून दशमातेचे उपास करत होती. त्यानंतर आमच्या घरात दशमाताची काही शक्तीनुसार आईच्या अंगात दशमाता येऊ लागली आणि त्यानंतर आम्ही परंपरेनुसार आज या दिवसापर्यंत 12-13 वर्ष होऊन गेले. त्या दिवसापासून आम्ही दशमातेचे नियोजन आणि दशमातेची सेवा करतोय. 10 दिवसाची दशमातेच्या रूपरेषा आपण कोणत्या पद्धतीने साजरी करत असतात? म्हणजे दशमातेच्या विसर्जनाची तयारी आपण कुठल्या पद्धतीने करत असतात? दशमातेची विसर्जनाची पद्धत आम्ही DJ वगैरे किंवा बँड लावलेला असतो आणि संध्याकाळी 7 वाजता आरती होते. त्यानंतर 12 वाजता आरती होते. नंतर काही गावातली मंडळी एन्जॉय करत असते, नाचत असते, देवाची सेवा करत असतात. त्यानंतर आम्ही 12 वाजता आरती करून देवीची पूजा करून विसर्जनाला आम्ही तापी नदीवर घेऊन जातो. 12 वाजता म्हणजे 1-1:30 वाजेपर्यंत देवीचे विसर्जन करतो आणि 10व्या दिवशी भंडाऱ्याचे नियोजन पण असतं आमचं. हे जे भंडाऱ्याचे नियोजन करता हे फक्त तुमच्या जो ठराविक एरिया आहे त्यापुरता करता का पूर्ण गावाला आपण करत असतात? पूर्ण गावासाठी येतो. पूर्ण गावासाठी कार्यक्रम राहतो. पूर्ण गावाचे सहकार्य राहते आणि महिला मंडळ, पुरुष वर्ग मंडळ सर्व व्यवस्थित राहतं. वाजत गाजत पूर्ण गावाच्या बाहेर जावेपर्यंत विसर्जनाची फुल तयारी राहते. 12:30 वाजता इथून निघण्याची तयारी राहते विसर्जनासाठी. आणि इथून वाजत गाजत गरबा खेळत पडत नेता बसस्टँडपर्यंत.